नमस्कार, मी निरंजन. भारतीय जनता पक्ष हा प्रभू रामचंद्रांचा भक्त नाही, तर तो नथुरामचा भक्त आहे, हे वारंवार सिद्ध होते. काल न्यूज 18 केरळच्या एका चॅनलवरती पॅनल डिस्कशन चालू असताना केरळमधला भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा माजी पदाधिकारी प्रिंटू महादेव यांनी राहुल गांधींच्या छातीत गोळ्या घालून त्यांना मारलं जाईल असं वक्तव्य केलं. ही राहुल गांधींच्या जीवाला किती मोठा धोका आहे याचंच उदाहरण सांगणारी गोष्ट आहे आणि अत्यंत गंभीर गोष्ट आहे ही. म्हणजे विरोधी पक्ष नेत्याला छातीत गोळ्या घालून मारलं जाईल असं सत्ताधारी पक्षाचा एका राज्याचा प्रवक्ता बोलतो. हे इतकं गंभीर आणि भयंकर प्रकरण आहे. म्हणजे आजच्या घडीला आपण लक्षात घ्या, आज देशामध्ये राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत. विरोधी पक्ष नेते याचा अर्थ या देशातले सर्वात मोठे नेता कोण असेल तर ते राहुल गांधी आहेत, सर्वात मोठा नेता. कारण की राहुल गांधी हे विरोधी पक्षातल्या 60-65% मतदारांचं प्रतिनिधित्व करतात आणि नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल प्राणी हा 30-35% मतदारांचं प्रतिनिधित्व करतो. राहुल गांधी नरेंद्र मोदींपेक्षा मोठे नेते आहेत त्या अर्थाने, विरोधी पक्षाचे नेते म्हणून. आणि विरोधी पक्षाच्या नेत्याला सत्ताधारी पक्षाचा एक पदाधिकारी छातीत गोळ्या घालून मारून टाकू अशी थेट वक्तव्य लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलवरती करतो. हे भारताच्या इतिहासात कधीही घडलेलं नाही, कधीही घडलेलं नाही. म्हणजे अगदी राजीव गांधींच्या काळामध्ये 414 लोकसभेचे खासदार काँग्रेस पक्षाचे होते, 414. भाजपचे 2 होते फक्त. तरीही सत्तेने उन्मत्त झाले नाहीत, तरीही सत्तेने उन्मत्त होऊन विरोधी पक्षांबद्दल असे बोललेले नाहीत कोणीही. इंदिरा गांधींच्या काळामध्ये 353 खासदार होते, कधीही अशा प्रकारचं वक्तव्य विरोधी पक्षांबाबत केलं गेलं नाही. छातीत गोळ्या घालून ठार मारलं जाईल, हे इतका भयानक ट्रेंड आहे हा. आणि याचं कारण आहे, याचं कारण असं आहे की हे बघा, बलराज मधोक या जनसंघाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या बलराज मधोक यांनी लिहिलेलं हे पुस्तक दीनदयाल की हत्या से इंदिरा गांधी की हत्या तक, हे त्यांच्या आत्मचरित्राचा 3रा पार्ट आहे. जिंदगी का सफर या नावाने त्यांचं आत्मचरित्र आहे. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. त्यातलं हे पार्ट 3 आहे. आणि याच्यामध्ये जनसंघाचे संस्थापक म्हणून जनसंघातर्फे RSS तर्फे दीनदयाल उपाध्याय यांच्या हत्येनंतर बलराज मधोक यांची सत्यशोधन समितीवरती प्रमुख म्हणून नेमणूक केली होती आणि त्यांनी सत्यशोधन समितीचा प्रमुख म्हणून अहवाल दिला आणि तो संपूर्ण अहवाल हा त्यांनी प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी वापरलेले एक वाक्य भयंकर आहे. त्यात त्यांनी म्हटलंय, संघ को हत्या करने की लत लगी हुई है. आणि ही जी मानसिकता आहे, प्रवृत्ती आहे की विरोधी पक्ष हा संपवून टाकायचा, ही जी मानसिकता आहे. तुम्हाला आठवत असेल नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल प्राण्याची 2014 सालची घोषणा काय होती? काँग्रेस मुक्त भारत. म्हणजे विरोधी पक्षाचं अस्तित्वच मान्य नाही. जे काही मतमतांतर असतील, मतभेद असतील, आरोप असतील, प्रत्यारोप असतील, ते समोर बसून बोला, समोर बसून चर्चा करा. पण समोर बसून चर्चा करायची तर त्यासाठी एक मानसिकता लागते, चर्चा करण्याची मानसिकता लागते, चर्चा करण्यासाठी लागणारी बुद्धिमत्ता लागते, त्यासाठी लागणारा अभ्यास लागतो. यातलं काहीही नसल्यामुळे विरोधकच नको ही प्रवृत्ती आहे. आणि भारतभर झालेल्या आंदोलनांमध्ये हे दिसतं बघा. 2014 पासून प्रत्येक ठिकाणी विरोधक बदनाम करून टाकायचा, विरोधकाच्या विरोधामध्ये षडयंत्र करायचं, त्यांना अटक करायची, त्यांना तुरुंगात टाकायचं. आता अगदी सोनम वांगचुक पर्यंत ही उदाहरणं आपल्याला पाहता येतील. तर या पद्धतीने काहीतरी गोष्टी होत आहेत. लाईव्ह टेलिव्हिजनच्या डिबेटमध्ये अशा प्रकारची धमकी दिली जाते. ही किती गंभीर गोष्ट आहे. आणि आता मला सांगा, याच्याबद्दल म्हणजे माझं म्हणणं खरं तर याच्याबद्दल ताबडतोब केरळ सरकारने FIR दाखल केली पाहिजे. केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं सरकार आहे, त्यांनी ताबडतोब याच्याबद्दल FIR दाखल केली पाहिजे. त्यांच्याही पक्षाचं प्रतिनिधित्व विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी संसदेत करतात.
की त्यांनी एफआयआर दाखल केली पाहिजे. केरळमध्ये काँग्रेसनी केली पाहिजे. काँग्रेस पक्षातर्फे या प्रिंटू महादेवनच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल व्हायला पाहिजे आणि देशभर याच्या विरोधामध्ये एफआयआर दाखल व्हायला पाहिजे. करा कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे, करा कर्नाटकामध्ये एफआयआर दाखल, तेलंगणामध्ये एफआयआर दाखल, आणा तिकडून त्याला उचलून आणि ठेवा कर्नाटकच्या तुरुंगामध्ये. ही कुठली पद्धत आहे? आणि हे चालचरित्र आणि चेहरा म्हणणारा आरएसएस किंवा भाजप यांची एकेकाळची घोषणा होती, चालचरित्र चेहरा, ही अशी राहुल गांधींच्या छातीत गोळ्या मारू. तर ही इतकी विकृत मानसिकता आहे. राहुल गांधी हे 2014 पासून इतकं सातत्याने विरोधाचं, लोकांच्या अपेक्षांचं प्रतिनिधित्व संसदेत करतायत. म्हणजे लँड ॲक्विजिशन बिल मधल्या ज्या गोष्टी अमेंडमेंट करायला निघालं होतं केंद्र सरकार, सर्वात पहिल्यांदा 2014च्या वेळेला त्यांनी त्याच्या विरोधामध्ये पदयात्रा काढली. शेतकऱ्यांना गावागावांमध्ये जाऊन भेटत होते उत्तर प्रदेशमध्ये. केंद्र सरकारला ती अमेंडमेंटची दुरुस्ती, अमेंडमेंट मागे घ्यावी लागली 2014 साली. त्यानंतर वारंवार राफेलचं संपूर्ण भ्रष्टाचाराचा घोटाळा असेल त्याही विरोधामध्ये त्यांनी आवाज उठवला होता. आत्ताच्या या काळामधला आपण सगळ्या पाहिल्या. भारत जोडो यात्रा पहिल्यांदा काढली, देशभर प्रेमाचा संदेश, कारण देशभर द्वेषाचं वातावरण पसरवलं गेलं होतं. त्यावेळेला 4000 किलोमीटर पायी चालून देशभर हा प्रेमाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर न्याय यात्रा काढली, नागरिकांना न्याय मिळाला पाहिजे यासाठीची यात्रा काढली. आता व्होट अधिकार यात्रा काढली, व्होट चोरी प्रकरण उघडकीस आणलं. आणि हे सगळं जेव्हा वारंवार भाजपच्या विरोधामध्ये जात आहे त्यावेळेला इतका राग विरोधी पक्षनेत्याचा की एक छाडमाड कुठल्या तरी राज्याचा प्रवक्ता भाजपचा हा असं बोलतो. एका छोट्याशा राज्याचा एक काय प्रवक्ता आहे तो, अभाविपचा माजी पदाधिकारी होता म्हणतात, तो छातीत गोळी मारण्याची धमकी देतो. याच्या विरोधामध्ये सुमोटो न्यायालयाने दाखल करून घेतलं पाहिजे खटला. एरवी फालतू गोष्टींमध्ये न्यायालय स्वतःहून दखल देतात. आता इतकं गंभीर धमक्या दिल्यानंतर सुद्धा न्यायालय याच्यामध्ये स्वतःहून दखल घेणार नाही. देशभरामध्ये काँग्रेस पक्षाने एफआयआर दाखल केल्या पाहिजे. माध्यमाच्या बाबतीत माझं म्हणणं आहे, 2 गोष्टी असतात. मी टेलिव्हिजन चॅनलमध्ये काम केलंय. बऱ्याच वेळेला ज्या गेस्टला बोलावलं जातं त्या गेस्टला त्या चॅनलतर्फे, चॅनलच्या संपादकीय विभागातर्फे अशी फीडिंग दिलं जातं की आमची भूमिका अशी आहे, त्या दृष्टीने तुम्ही मांडा तुमची भूमिका, असं सांगितलं जातं. नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि हे उघड झालेलं आहे. म्हणजे याच सोनम वांगचुक यांच्या बाबतीमध्ये भाजपच्या एका पदाधिकाऱ्यांनी सोनम वांगचुक हे चीनशी संबंधित आहेत, ते पाकिस्तानशी संबंधित आहेत असे चॅनलवरून आरोप केले. नंतर सोनल वांगचुकनी ज्या वेळेला त्यांच्या विरोधामध्ये अब्रूनुकसानीचा दावा केला तेव्हा त्या माणसाला, भाजपच्या प्रवक्त्याला लद्दाखमध्ये जाऊन सोनम वांगचुक यांच्या शेजारी बसून माफी मागावी लागली, स्वतःची निंदा करून घ्यावी लागली त्याला. आणि आता हे असं घडलेलं असताना माध्यमांची काय जबाबदारी? आणि त्यात त्यांनी सांगितलं त्या प्रवक्त्यांनी की नॅरेटिव्ह सेट करण्याचा तो प्रयत्न होता आणि म्हणून चॅनलतर्फे जर हे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जात असेल तर याची अत्यंत गंभीर दखल एडिटर्स गिल्डनी घ्यायला हवी. अत्यंत गंभीर दखल न्यायालयाने सुद्धा घ्यायला हवी की चॅनल अशा प्रकारचे नॅरेटिव्ह सेट करतं का. आणि जर असं नसेल, जर चॅनेलनी नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी त्याला असं बोलायला लावलं नसेल तर ताबडतोब त्या ठिकाणी त्या अँकरनी त्याचा माईक म्यूट करायला पाहिजे होता, त्याचा तिथं निषेध करायला पाहिजे होता आणि त्याला त्या संपूर्ण पॅनल डिस्कशन मधून हाकलून द्यायला पाहिजे होतं. हे या पद्धतीने, अशा पद्धतीने होऊ शकणार नाहीत. एक म्हणजे संघ आणि भाजप मारतीलच राहुल गांधींना असं नाही, किंवा मारण्याचा आदेश देतील असंही जरुरी नाही. त्यांच्याकडे असे खूप लो आयक्यू बुलडोजर आहेत देशभरामध्ये, मूर्ख माथे फिरू, की अशी चर्चा ऐकली म्हणून तो उत्तेजित झाला आणि त्याने काहीतरी केलं. हे होऊ शकतं. महात्मा गांधींच्या खुनानंतर सरदार वल्लभभाई पटेलांनी श्यामाप्रसाद मुखर्जींना लिहिलेल्या पत्रांमध्ये हे म्हटलेलं आहे की संघाने देशभरामध्ये जे द्वेषाचं वातावरण निर्माण केलेलं होतं त्याचा परिपाक म्हणून महात्मा गांधींची हत्या झाली. त्यामुळे आज जर देशामध्ये असं द्वेषाचं वातावरण राहुल गांधींच्या विरोधामध्ये उभं करण्याचा प्रयत्न केला जात असेल
किंवा विरोधकांच्या विरोधात उभा करायचा प्रयत्न जात असेल तर त्याचा परिपाक एखादा माथी फिरू अशा प्रकारचं कृत्य करण्यामध्ये सुद्धा करू शकतो. आणि म्हणून हे सर्वात महत्वाची गोष्ट, भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांमधला जो फरक आहे, इतर पक्ष असतील, काँग्रेस असेल, समाजवादी असेल, राष्ट्रीय जनता दल असेल, हे समाजभिमुख पक्ष आहेत. त्यामुळे त्यांना सर्व समाजांना सोबत घेऊन जावं लागतं. RSS किंवा भाजप ही संघटनभिमुख आहे आणि संघटनभिमुख असलेल्या स्ट्रक्चरमध्ये किंचितही एकही गोष्ट विरोधातली सहन केली जात नाही. त्यामुळे हे अशा प्रकारचा जर का परिपाक होणार असेल तर आज वेळीच संघ आणि भाजपने याची दखल घेणं गरजेचं आहे. KC वेणुगोपाल यांनी पत्र वगैरे पाठवलंय अमित शहांना. आता अमित शहा त्याची कितपत दखल घेतील याची मला काहीही शाश्वतीने खात्री नाही, कारण तेही अशाच मानसिकतेचा माणूस आहे, हे आपल्याला वारंवार दिसून आलेलं आहे. पण या देशातल्या नागरिकांनी, या देशातल्या लोकशाही आणि संविधान मानणाऱ्या प्रत्येकाने या अत्यंत घाणेरड्या आणि गंभीर घटनेची, या धमकीची दखल घेणं गरजेचं आहे. न्यायालयांवरती नागरिकांचा प्रेशर आलं पाहिजे, माध्यमांवरती नागरिकांचं प्रेशर आलं पाहिजे. त्या माध्यमाच्या समोर जाऊन नागरिकांनी काळं फासायला पाहिजे होतं त्यांना, की अशी लाईव्ह डिबेट तुम्ही थांबवली कशी नाही. नागरिकांचा कायदा सुव्यवस्था म्हणून काही दबाव असणार आहे की नाही या माध्यमांवरती, हे व्हायला हवं. या देशातल्या बुद्धिवादी लोकांनी, या देशातल्या संविधानवादी लोकांनी या गोष्टीचा अत्यंत तीव्र भाषेत निषेध केला पाहिजे. आम्ही याचा 100% निषेध करतो, अशा प्रकारच्या वक्तव्याचा आणि अशा धमक्यांचा. आणि हे या देशाच्या लोकशाहीला अत्यंत घातक आहे, अत्यंत घातक आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही मानसिकता, ही विकृती. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं हे तुम्ही खाली कॉमेंट करून नक्की सांगा. माझी विनंती राहील की तुम्हाला ज्यांना ज्यांना याच्याबद्दल कळवता येईल, माध्यमांना असेल, लोकप्रतिनिधींना असेल, न्यायालयांना पत्र लिहिता येत असतील तर ते जरूर लिहा. पण या गोष्टीची दखल या सगळ्या यंत्रणांकडून घेतली गेली पाहिजे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, याची लिंक त्यांच्याबरोबर शेअर करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांनी लाईक करा आणि चॅनल जास्तीत जास्त जणांना सबस्क्राईब करायला सांगा. आजच्या भागात इतकंच. धन्यवाद.